नमस्कार का नमस्कार. काँग्रेस सरकारची सत्तेची 60 वर्ष आणि आताची मोदी साहेब निवडून आल्यानंतरचे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय बदल झाला किंवा काय घडलं? गेली 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला आम्हाला देशात असं गरीब देशात राहिल्यासारखं वाटायचं. रस्ते खराब असायचे, लोकांना जेवायला अन्न नसायचं, झोपडपट्ट्या भरपूर असायच्या. आणि काँग्रेस सरकार हे म्हणजे जातीवादी राजकारण करायचं. त्यामुळं आम्हाला काँग्रेस सरकार आवडत नाही आहे. आत्ता मोदी सरकार आल्यापासून 10 वर्षात मोदी सरकारने एवढं जास्त काम केलं आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उंच उडी घेतली आहे आणि देशात आणि परदेशात भारताचं नाव उज्ज्वल केलं. देशात आणि परदेशात भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे आणि मोदींचं काम मला खूप आवडतं आहे. आणि प्रत्येक महिलांना, प्रत्येक देशातल्या प्रत्येक महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना माझं आव्हान आहे की मोदी सरकारांना तुम्ही निवडून द्या. कारण त्यांनी उज्ज्वला गॅस योजना, सडक योजना, परत तुम्हाला सांगते चंद्रावर आपला देशातलं प्रतिनिधित्व चंद्रावर चालू आहे आत्ता. आणि रस्ते बिस्ते सगळे चांगले केलेत त्यांनी. गोरगरिबांना अन्नधान्य सगळ्यांचं सोयी व्यवस्थित केलं आहे. त्यामुळं आता तुम्ही म्हटलं की चला ठीक आहे, पण आता विरोधक असं म्हणतात की मोदी सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. त्यांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ज्यावेळी मोदी साहेब आले त्यावेळी आल्या त्यांनी नोटबंदी केली स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं हे कितपत खरं आहे, कितपत चुकीचं आहे? हे अगदीच चुकीचं आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठी नाही, भ्रष्टाचार उघड करण्यासाठी त्यांनी नोटबंदी केली. आणि त्यामुळं काय झालं, आतंकवादी सगळे बंद झाले. पाकिस्तानला प्रतितोड उत्तर मिळालं. आणि जिथं काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट वगैरे व्हायचे ते सगळं आता बंद झालं आहे. सगळीकडं देशात सुशासन आहे, सगळीकडं शांतता आहे. आत्ता आम्हाला खूप अभिमान वाटतो मोदी सरकारांचं की त्यांनी देशाला एवढं उज्ज्वल म्हणजे भविष्य दिलं आहे की पुढची 10 पिढ्या निवांत आपलं व्यवस्थित चालू शकतं. आता सामान्य जनतेसाठी बऱ्याचशा योजना आल्यात असं म्हणतात. जसं की महिलांसाठी योजना आल्या, महिलांना आरक्षण मिळालं खास करून, परत शेतकऱ्यांसाठी योजना आल्या, युवा वर्गासाठी योजना आल्या. तुम्हाला वाटतंय का की योजना आल्यात तर म्हणतात, पण त्या सामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचल्यात का? खरं तर त्यांना फायदा झालाय का त्या गोष्टी? हो, फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि 1500 रुपये गरीब महिलांना मिळतात. महिन्याला पेन्शन मिळते आणि सगळे खुश आहेत. आणि प्रत्येक योजना प्रत्येक घरात लागू झाल्यात, प्रत्येकांना घरं मिळाल्यात. अशा बऱ्याच ठिकाणी माझ्या ओळखीच्या महिला आहेत. माझ्या ओळखीनं मी जाऊन पण आले त्यांच्याकडे. त्यामुळे मला वाटतं की ह्या मोदी सरकारांच्या प्रत्येक योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या. आता हे झालं आपलं देशपातळीवरचं बोलणं, पण आता जर आपलं राज्यातलं जर बघितलं, राज्यात तर आपल्याला मित्रपक्षांबरोबर आपण सत्तेत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ह्यावेळी सत्ता कोणाची असेल, की म्हणजे काय कोण पंतप्रधान मुख्यमंत्री कोण असेल? देवेंद्र फडणवीस. ओके. आणि आता हे राज्यातलं झालं, पण जर आता जिल्ह्यातलं बघायला गेलं, आता काही दिवसात येत्या निवडणूक लागेलच, तर तुम्हाला काय वाटतं की खासदारपदी कोण निवडून येईल? संजय काका पाटील. असं का वाटतंय की संजय काकाच निवडून येतील? कारण की त्यांनी असं काय काम केलं की त्याचा कोणत्या कामाचा प्रभाव पडला त्यांच्या की लोक त्यांनाच निवडून देतील? तिसऱ्यांदा असेल मे बी त्यांचं, ते त्यांनाच निवडून का देतील? मला काय म्हणायचं आहे, संजय काका पाटलांनी प्रत्येक खेड्यापाड्यात पाण्याची सोय करून दिली आहेत. बऱ्याच महिलांना त्यांनी सहकार्य केलं आहे. आणि रस्ते, देवधर्म, इवन हरिपूरचं आता मंदिर आहे सोमेश्वर मंदिर, त्याला 2 कोटी मंजूर करून घेऊन ते आता हरिपूर मंदिर एवढं छान करायलेत ते. आणि रोड रस्ते सगळं छान केलेत. आणि मिरजेमध्ये पण त्यांनी भरपूर सुखसुविधा केल्यात. त्यामुळं आम्हाला वाटतं की संजय काका पाटील येतील.
तुम्हाला काय वाटतं आता अबकी बार 400 पारचा जो नारा लावलेला आहे, आता 370 कलम महिलांना मिळालेलं, खास करून महिलांना मिळालेलं आरक्षण आणि अशा बऱ्याचशा योजना आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी फायदा होऊन तिसऱ्यांदा BJP सरकार हे म्हणजे सत्तेत येईल का? तुम्हाला काय वाटतं? आता बघा, काश्मीरला ज्या वेळेला 370 कलम होता त्यावेळेला किती दगडफेक, मारामाऱ्या, भांडणं, तिथं अगदी मोकळेपणानं फिरणंसुद्धा कुणाला होत नव्हतं. आता 370 कलम हटवल्यापासनं तिथं सगळं सुशासन लागू झाले. तिथली मुस्लिम जी जनता आहे ती मोदी सरकारना मदत करायला तयार आहे. ते स्वतः म्हणते की आता पूर्वी ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी जातीयवादी राजकारण केलं आणि मोदींनी जातीवाद विसरून जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक धर्माला विशेष स्थान दिलं आहे. त्यामुळं मला मोदी सरकारच आलेलं आवडेल. ओके, धन्यवाद.